मॉर्निंग मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. भावांनो, आता रात्री आम्हाला दर्शन मिळालेलं नाही म्हणून स्टे केला शिर्डीचाच आहे. आणि आता चाललो आहे सर्व आंघोळ गुंघोळ करून खाली लवकरच चाललो आहे दर्शनाला. मंडळी, तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितली असेल शेगावची, का तिथे ट्रस्टचे निवासस्थान आहे, तिकडनं बस आपल्याला फ्री भेटतात मंदिराकडे जायला. तसं शिर्डीला पण निवासस्थान झालेले आहेत. हे बघा, इकडनं पण इथे बस लागतात, इकडनं बसमधून बसायचा आणि शिर्डी आपल्या साईबाबाच्या मंदिराच्या इथे सोडतात. आणि ऑनलाईन बुकिंग करायची. इथे ऑनलाईन बुकिंग केल्यावरती काहीतरी कमी बचतमध्ये आहे. त्याला हा बघा, हा साई आश्रम भक्त निवास, असे 2 का 3 आहेत भक्त निवास. तिकडनं आपल्याला बस भेटतात बुक केल्यावरती. रूम बुकिंग केलं की तिकडनं बसेस भेटतात फ्रीमध्ये मंदिराकडे सोडायला. पण आता बस नाही म्हणून चाललो आहे रिक्षात डायरेक्ट मंदिराच्या इथे. भावांनो, आलो आहे रांगेमध्ये. हे बघा, आता ठेवतो चप्पल आणि मोबाईल, मग डायरेक्ट दर्शन करून भेटू आपण. भावांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. एकदम 2-2.5 तासात दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आम्ही जातो तर रूमवरती, चावी वगैरे देतो त्यांना, निघतो डायरेक्ट शनी शिंगणापूरला. भेटू रूमवरती. गाडीत जरा असंच खेळत जाऊ. भावांनो, रूम आम्ही सोडलेला आहे. हे बघा, बाहेर उभे आहेत आता सर्व. मित्रांनो, फायनली गाडीत बसलेलं आहे. हे बघा, आता चाललो डायरेक्ट शनी शिंगणापूरला. 2 माणसं बघा मागची डायरेक्ट सुलभ झालेत. आता डायरेक्ट भेटू आपण मंदिरातच शनी शिंगणापूरला पोचल्यावर. मित्रांनो, फायनली 20-25 किलोमीटर पुढे येऊ. रे बघा, फायनली सीएनजी भेटलेली आहे. पावड्या, सीएनजी भेटली. नाही तर पेट्रोल गेलो असता डायरेक्ट. हे बघा, ते डाव्या हाताला 20-25 किलोमीटर पुढे आले ना, तर लगेच तुम्हाला सीएनजी पंप भेटेल. बाबा, आलं तर पेट्रोलचे पैसे वाचले बाबा. पेट्रोलचे पैसे वाचले होते. सीएनजी भेटले मस्तपैकी. भेटू आता सीएनजी भरू. सर्वांच्या तोंडावरती जरा चेहरा हसरा आलाय, कारण की सीएनजी भेटली म्हणून. मित्रांनो, आलेलो आहे फायनली शनी शिंगणापूर मंदिरच्या इथे. बघा, इथं पार्किंगला गाडी लावली आहे आणि हा समोर गेट आहे. चला आता घेऊ मस्तपैकी दर्शन घेतलं. इकडनं पण आम्हाला तर निघायचं आणि डायरेक्ट जायचं आम्हाला मढीला. बघू आता दर्शन किती वाजता दर्शन आलं, कारण की आज शनिवार असल्यामुळं गर्दी तर असेल भरपूर. पण लवकरात लवकर दर्शन करून आम्हाला निघायचं आहे. चला बघू आतमध्ये, जर व्हिडिओ काढायला भेटली तर आपण काढू व्हिडिओ. मंडळी, फायनली आलेलो आहे शनिदेवाच्या इथे. हे बघा, दर्शन वगैरे घेतो लवकर, जास्त गर्दी पण नाही आहे. दर्शन घेऊन जातो बाहेर. चला. मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. लवकरच झालेलं आहे. हे बघा, पूर्ण गर्दी आहे. तर जातो बाहेर, काहीतरी खातो किंवा डायरेक्ट गाडीत बसून डायरेक्ट मढीला जातो. आता बघू, प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर घेतो,
तर मग डायरेक्ट मच्छिंद्रनाथला. पूर्ण ते राहूक येतो एकूण पूर्ण ग्रहांचं म्हणजे हे केलेलं आहे चारही साईडला. आणि हे बघा सीन मित्रांनो. पहिले आलेलो तेव्हा रोड हा समोरचा रोड आहे ना, म्हणजे या साईडला आम्ही उतरलेलो होतो. पण आता पार्किंग त्या साईडला देणं नाही. बघा हा रोड आहे ना, हा रोडच्या खालून म्हणजे रस्ता बनवला आहे. त्या साईडला पार्किंग लावल्यावरती पूर्ण डायरेक्ट इकडनं खालून आल्यावरती शनीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. आता भेटतो पार्किंगला भेटू आणि निघू जिथे पुढे जायचं आहे तिथे. मित्रांनो शनी शिंगणापूरवरून निघलेलो आहे आणि बघा परत CNG भरायला थांबलेलो आहे. आता हे पहिले बोलतात पहिले जायचं होतं मच्छिंद्रनाथला, पण आमचा ड्रायव्हर बोलतो का पहिले आपण जाऊ मोठा देवीला नंतर मग मच्छिंद्रनाथला येऊ. म्हणून आता CNG भरून घेतो आणि मग डायरेक्ट जेवायला कुठं तरी थांबू मध्ये, नाहीतर मग मोठ्या देवीला जाऊ. चला मित्रांनो, फायनली गेट आलेला आहे मोठा देवीचा. हे बघा मित्रांनो, फायनली गाड्यावरती आलेलो आहे मावळीच्या. आतमध्ये जाऊ, आतमध्ये बघू. आपल्याला जर व्हिडिओ काढून दिली चांगली गोष्ट, नाही तर मग बाहेर आल्यावर भेटू. मित्रांनो, देवीचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे, पण मी थोडंफार काढलं आहे व्हिडिओ. बाकी एकदम भरून आलं, मन भरून आलं देवीचा जेव्हा चेहरा आपण बघतो तेव्हा. पण तुम्ही पण या मोठ्या देवीला आणि देवीचा आशीर्वाद घ्या. इथे दर्शन करून आल्यावरती महाप्रसादाची पण सोय आहे बघा, मोफत महाप्रसाद. आता टायमिंग पण आहे की 12:25 ते 2:45 पर्यंत असा टायमिंग आहे. कोण आला दुपारच्या दरम्यान तर तुम्ही दर्शन करून महाप्रसाद पण तुम्हाला भेटेल खायला. आता आम्ही केलं आहे, तर इकडनं निघतो आणि डायरेक्ट जातो आम्ही मच्छिंद्रनाथला. मोठा देव म्हणून आल्यावरती आता पोचला आपण मडीला, चैन्यने कानिपनाथ.
बघा. तर जातो वर आणि दर्शन घेतो कानिफनाथांचं. बघू वरती पण जरा दर्शन करताना जर व्हिडिओ काढून दिली तर चांगली गोष्ट आहे. नाही तर मग दर्शन करून आल्यावरती भेटू. मित्रांनो दर्शन झालेलं आहे. कानिफनाथला आल्यावरती ना ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि इथे एक गुफा आहे. आतमध्ये गुफा आहे. तिथे कानिफनाथ महाराजांनी म्हणजे हे केलेलं ध्यान करत होते खाली ते कानिफनाथ महाराज. इथे गुफा आहे या मंदिराच्या इथं. तर आतमध्ये लय गर्दी म्हणून गेलो ना आतमध्ये. म्हणजे आम्हाला पण जायचं लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून बाहेरून दर्शन घेऊ ना. भावना मंदिराचं जरा काम चालू आहे म्हणून तो मंदिर झाकला गेलेला आहे. म्हणजे बाबांचे दर्शन झाले नाही. तर काम त्यांचं पूर्ण होईल तेव्हा ते मंदिर परत ओपन करते. तर बघूया पुढे काय आहे काय नाही. आपला आहे गाईड आहे संदीप शिंदे म्हणून. कोणाला इथे माहिती असेल हे 5 क्षेत्र कोणाला फिरायचे असेल ना संदीप शिंदे म्हणून गाईड म्हणून आहे आमचा मित्र. त्याला घेऊन या सोबत. ड्रायव्हर पण आहे तर गाडी पण चालवतो. स्वतःची गाडी पण आहे. पैसे वाचतील फक्त CNG टाका बस. पिणाऱ्यांचा स्टॉक माहिती तुम्हाला काय आहे. पण न पिणाऱ्यांचा स्टॉक हा बघ फुल ये मस्ती डायरेक्ट नॉनस्टॉप. असं बोलतात का रेडबुल पिल्याने ना माणूस दुसरा माणसा बोलतं का हे दारू पिऊन नाचतं. पण असं नसतं. तर नाचण्याची कला असते म्हणून रेडबुल पीत जा आणि नाचत जा. दारू पिऊन नका नाचत जाऊ. सॉरी दारू पिणाऱ्यांना. मंडळी फायनली 5 दर्शन आमचे झालेले आहेत. आता निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे आपापल्या घरी. हे मध्ये थांबला ना जेवायला नगर. आता नगरच्या पुढे डायरेक्ट आळे भाटायचे. बघू आले भाटाला थांबू काहीतरी जेवण बिवण समाधान 2 मिनिटं जेवण करताना मग निघू. बघू चला घरात. मित्रांनो जाणार होतो डायरेक्ट घरी पण संदीप बोलला की माझा गाव जवळच आहे सावरकर म्हणून. तिथे त्याने त्यांच्या गावात आणलं. तर त्यांच्या गावात हा मंदिर आहे गंगा माताचा. बघा तो बोलला मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मग निघू तिथून. पण त्याच्या घरी जायला तो म्हणतो का घरी कोणच नाही घर पडलाय तसं म्हणून डायरेक्ट मंदिरात आलो दर्शन करायला. मंदिर करून दर्शन करून मग निघू. त्याला ना गावात अंदाज नाही पाहिजे. हे बघा गाव देऊन कुठले धंदे करतोय. ए लिंबू चोर. लिंबू चोरला ए लिंबू चोर. गुलाबाचे फूल सुद्धा तोडून ठेवले. गावात येऊन पण हे धंदे करतो. अरे काय बाबा आमच्या समोर तर नको करू तसा. नॅचरल आहे नॅचरल आहे माहिती आहे. कोणाला लिंबू पाहिजे असेल तर बघ मी नंबर देतो त्याचा खाली डिस्क्रिप्शन मध्ये. याला सांगा तुम्हाला आणून देईल तो फुकटमध्ये.
चलो निकलते अभी डायरेक्ट नगरला. मित्रांनो नगर सिटीमधून बाहेर आलो आहे, चालू आलेपाटी साईडला. आता इथे तुमची काय नेप्तीची सुप्रसिद्ध घरगुती परतनावली भेल चांगली लागते बोलतं. आपला माणूस आहे तो पण नगरचाच आहे, तो बोलतो भारी लागतं भेल. तर भेल खाऊन बघूया कशी लागतं. हे बघा नगरची स्पेशल भेल खाऊन बघतो कशी आहे. सुकी भेल घेतलेली आहे. सुकी घेतली बोलली. चांगली आहे, चांगली लागते. मग घेतो का अजून एक? इथं खा. बेल मस्त होती. बेल गावनाचा आलो सेंज भरायला. भावला बोललो आले वाटायला, आले वाटायला टाकले असतं ना भाई, मग जेवायला नाही थांबणार. यो भाई बघ डायरेक्ट पुढं बोलतं. सेंज टाकू डायरेक्ट घाटाच्या खाली का? डायरेक्ट घाटाच्या खाली. मित्रांनो फायनली आलेले ओझरचा गणपती. वाजले जाताचे 9:15, पण जाऊ दे गेला उडत. जेवढे दर्शन होते तेवढे उद्या सुट्ट्या असल्याने आजच दर्शन करून घ्यायचंय. कमीत कमी घरी किती वाजतील ते? 2 वाजतील, 2 काय 3 वाजू दे, पण दर्शन करायचंच आहे. तर जातो ओझरच्या गणपतीचं दर्शन करतो. मला गणपती दर्शन करताना भेटूया. घरी जायचा बेत होता, पण दोस्त कोणी ऐकत नाही. तर जाव तर डायरेक्ट गाडी टाकले डायरेक्ट. हे बघा ओझरला गाडी टाकलेली आहे. आता जाऊ दर्शन घेऊ आणि मग निघू लगेच. किती वाजतात काय वाजतात ते जाऊ दे, आलोय तर दर्शन घेऊनच जाऊ. बघा मार्केट समोर, बघा समोर गेट आहे आतमध्ये जायला. चला आता भेटूया आतमध्ये दर्शन करताना. आम्हा बघा किती दिलदार आहे, एक 4-5 फुलं दिलीत. जा बोलते जा, माझ्याकडून बोलतं देतं एकच, पुन्हा आमच्यासाठी 4-5 फुलं एकत्र दिलेत त्यांनी मस्तपैकी. चला करूया दर्शन आता. दर्शन पण चांगलं झालेलं आहे, काही गर्दी नाही काय नाही. हे बघा मंदिर, दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघतो घरी. भेटू जेवायला बिवायला थांबतो का नाही? अरे घाटाच्या खाली. बाय बघ याला बोलतात सोलना. अरे बाबा घरी आमच्या वशी नाही असली. काय तो शिकवला कोणी आहे असं? अरे शिकवला कोणी तुला ते तर सांग. बावड्या वशल तर, पण बावड्याला करता येतं. धंदा टाकायला भारे आहे ना. चला भेटूया. मित्रांनो दर्शन करून आलेलो आहे बाहेर. फोटो बिटो काढण्यास मनाई होते, पण लांबून फोटो काढलाय मी. आता चला निघतो आता इकडनं. गणपती बाप्पा मोरया. तर डायरेक्ट जाऊ आपण, गाडीत बसू आणि कुठे जेवायला थांबू, उतरू, नाहीतर मग डायरेक्ट घरी. चला.